तुमचं वागणं मुलांशी असं तर नाही ना? कथेचं नाव मुलं ही देवाघरची फुलं. चिंटूच्या शाळेत आज आजोबा गेले होते. प्राध्यापिका जरा रागातच, चिंटूचे आई वडील कुठे आहेत? त्यांना बोलवले होते. जर आई वडील बेजबाबदार वागले तर कसे चालेल? कशी घडेल आजची पिढी? प्राध्यापिका चष्मा काढून पुसू लागतात. आजोबा, त्याचे आई वडील दोघेही कंपनीच्या कामानिमित्त बाहेर गेलेत. राहिलो मी आणि माझी बायको. तिला काही दिसत नाही म्हणून मला यावे लागले. या नवरा बायकोला कोण सांगणार मुलांकडे लक्ष द्या? त्यांना वाटतं आवाढव्य फी भरली की झालं. आजोबा जरा रागातच बोलतात. मी बघा याला कसा जागेवर आणतो. शाळेत मोबाईलवर गेम खेळतोस? मोबाईल तुला मिळाला कोठून? चल घरी, बघ कसे फटके देतो. बघ आता. प्राध्यापिकासमोर आजोबा रागातच बोलत असतात. प्राध्यापिका, त्याला फटके मारून काय होणार? 1-2 वेळा ऐकेल आणि पुन्हा मार खाऊन तो कोडगा होईल. तो लहान आहे अजून. त्याला नीट समजावून सांगण्याची गरज आहे, तरच तो ऐकेल. लहान मुलं ओल्या मातीसारखे असतात. तुम्ही त्यांना आकार देऊ शकता. एकदा ती माती कोरडी झाली ना तर आकार देणं अशक्यच. त्याच्या आईबाबांना भेटायला सांगा. मी त्यांच्याशीच बोलेन त्याच्या मार्क्सबद्दल. आजोबा आणि चिंटू मॅडमच्या केबिनमधून बाहेर पडतात. आजोबा त्याला समजावून सांगतात. बाळा बघ, तुझ्या मॅडम पुढे मला मान खाली घालून उभं राहावं लागलं. तू अभ्यास केला असतास, चांगले गुण मिळवले असतेस तर मी आज ताठ मानेने शाळेत आलो असतो. यापुढे मोबाईल घेणार नाहीस ना? नाही आजोबा, चिंटू म्हणाला. आजोबा माझं खूप चुकलं. हे बाबांना प्लीज सांगू नका, नाहीतर मला ते खूप मारतील. माझी चूक मला समजली. हे आधीच कोणी मला समजावलं असतं ना तर मी मोबाईलच्या आहारी गेलो नसतो. मला माफ करा आजोबा. पुन्हा तुम्ही माझ्यामुळे ताठ मानेने शाळेत येताल. मी प्रॉमिस करतो तुम्हाला. आजोबा म्हणाले. नक्की ना? मी नाही बाबांना सांगणार. चल तुझ्या आवडीची मिठाई आणि चॉकलेट घेऊ. तसं पाहिलं तर त्याची काही चूक नसते. ज्यावेळी तो चुकला त्यावेळी त्याला समजावून सांगितलं असतं तर आज ही वेळच आली नसती. याच्याकडे लक्ष द्यायला आई वडिलांना वेळ नसल्याने आज ही वेळ आली. एका आठवड्यानंतर चिंटूचे आईबाबा घरी आले. रविवार असल्याने सगळेजण त्या दिवशी घरी होते. चिंटूची मोठी बहीण रियाच्या शाळेत पालक संमेलन होतं. आईबाबांना तसं ती सांगते. दुपारी 1 वाजता माझ्या स्कूलमध्ये तुम्हाला यावे लागेल. रविवार असल्याने ते दोघेही तयार होतात. दुपारी जेवण उरकून सगळेजण रियाच्या स्कूलमध्ये जाण्यासाठी निघतात. स्कूलमध्ये आनंदी वातावरण होतं. प्रत्येक विद्यार्थ्याचे आईबाबा आले होते. आईबाबांचं स्वागत स्कूलमध्ये छान पद्धतीने झालं. आता प्रत्येकजण आई वडिलांविषयी आपल्या भावना व्यक्त करत होतं. आता रियाचं नाव घेण्यात येतं. रिया उठते. सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खेळतात. तिचे हे आईबाबा उत्सुकपणे तिच्याकडे पाहत असतात. रिया माईक घेऊन बोलू लागते. मला तर आठवतच नाही की मी मनमोकळेपणाने आईबाबांशी कधी बोलले होते. यांना कधी लॅपटॉप मोबाईलमधून वेळ तरी मिळाला पाहिजे. आणि तेवढं बोलून तिच्या डोळ्यातून अश्रू दाटून येतात. तिच्या डोळ्यातील अश्रू बघून श्रेया तिच्या हातातून माईक घेत बोलते. हे विसरूनच गेलेत. एवढ्या मोठ्या फ्लॅटमध्ये आम्हीही राहतो. हे पैसे कमावतात आमच्यासाठी. पण हेही यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आमचं बालपण एकदा निघून गेलं ना तर पुन्हा येणार नाही. आम्ही कोणासोबत मनमोकळ्या गप्पा मारायच्या? पैसा हा सर्व सुख आहे का? रियाच्या वर्गातील प्रीती, जी सर्वात हुशार, ती बोलू लागते. माझे बाबा खूप वेगळे आहेत. ते माझ्यावर खूप प्रेम करतात. त्यांच्याकडे माझ्यासाठीही वेळ खूप असतो. मी त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलतेही. ते माझा सर्व हट्ट पुरवतात. तिच्या बोलण्याने पालकांमध्ये एका जणाच्या डोळ्यात अश्रू येतात. तो गृहस्थ स्टेजवर येतो. प्रीतीचे बाबा, आज माझे खरे डोळे उघडले ते माझ्या मुलीमुळे. प्रीती, मला माफ कर.
खरंच मी तुझा गुन्हेगार आहे. माझा व्यवसाय खूप मोठा आहे, पण त्यात मी कुटुंबाला वेळ द्यायला विसरलोच. प्रीतीला नेहमी मुलगी म्हणून तुच्छ तिची वागणूक दिली. ती मोठी होते याकडेही माझे लक्ष नाही गेलं. किती वेळा तरी तिने माझा मारही खाल्ला असेल. तिचा हट्ट मी कधीच पुरवला नाही. तिच्यासाठी किंवा तिच्या आईसाठी वेळही नव्हता. आजपासून प्रीती तुला कधीच मी नाराज करणार नाही. तिचे वडील तिची माफी मागतात. प्रीती आनंदाने बाबांना जाऊन बिलगते. शेवटी त्यांच्या प्राध्यापिका बोलू लागतात. आजचं पालक स्नेहसंमेलन घेण्याचं कारण म्हणजे पालक आणि मुलांच्यात वाढलेला दुरावा हेच मूळ कारण आहे. आपण नव्या पिढीवर खापर फोडतो. आजच्या पिढीला मोबाईल लागतो. फेसबुक, व्हॉट्सअप यावर नुसता टाइमपास करतात. त्यातच त्यांचं आयुष्य चालले. कधी पण हा विचार केला का की याला कारणीभूत कोण आहे? कशामुळे यांना मोबाईलचे व्यसन लागले? याचं एकच कारण आहे, ते म्हणजे आपण एकत्र राहतो पण एकमेकांसाठी आपल्याकडे वेळच नाही. यामुळे मुलं एकलकोंडी होत चालली आहेत. त्यामुळे ते मोबाईलमध्ये गुंतली गेलीत. ते आईवडिलांचं अनुकरण करतात. त्यामुळे मुलांना दोष देण्याआधी आपलंही काही चुकतंय का हे पालकांनी बघितलं पाहिजे. आईवडिलांनी मुलांशी बोलून त्यांच्याबरोबर काय घडतं, आज शाळेत काय शिकवलं अशा प्रकारे बोलून त्यांना बोलतं करायला हवं. त्यांना आईबाबांमध्ये मित्र आणि मैत्रिणीचं रूप दिसायला हवं. आपण कास पुसताना तडा जाऊ नये म्हणून ज्या प्रकारे काळजी घेतो ना, त्या प्रकारे मुलांचं संगोपन करताना घेतली पाहिजे. लहान मुलं ओल्या मातीसारखी असतात. ज्या प्रकारे तुम्ही घडवता त्या प्रकारे घडतात. एकदा माती कोरडी झाली की कितीही प्रयत्न केले तरी संस्कार होत नाहीत. जसे आपण देवावर विश्वास ठेवतो तसेच लहान मुलांसाठी आई वडील देव असतात. तुम्हाला एक कहाणी सांगते. सोकू हिच्या नशिबी गरिबी. घरोघरी जाऊन धुणं भांडी करत. तिचं आयुष्य कष्टात चाललं होतं. हातात यश नाही. नवरा दारूच्या नशेत मारहाण करून पैसे काढून घेत. तिने कंटाळून जीव द्यायचं ठरवलं. एका नदीच्या दिशेने मुलीला घेऊन गेली. मुलीच्या गळ्यात पडून ढसाढसा रडली. तेव्हा ती निरागस मुलगी म्हणाली, आई, तू रडू नकोस. तू जे सांगशील ते मी करेन. त्या मुलीला हेही माहीत नव्हतं की जरा वेळाने आपण या जगात राहणार नाही. तरीही ती आईला म्हणत होती, तू जे सांगशील ते मी करेन. मुलं म्हणजे चिखलाचा गोळा. तुम्ही जो आकार देणार ते तसे घडणार. त्यामुळे पालकांना एकच विनंती आहे, मुलांना योग्य तोच आकार द्या. कारण घरात सगळ्या सुखसोयी आहेत, पण मुले वाया गेली तर त्या सुखसोयी पैशाचा काही उपयोग नसतो. मुले बिघडली तर पश्चाताप करूनही काही उपयोग होणार नाही. त्यामुळे संगोपन खूप काळजीपूर्वक करा. तुम्ही मुलांसाठी खूप पैसे कमवताय, पण मुलं बिघडली ना तर तेच पैसे एका क्षणात नष्ट करतील. हेही लक्षात ठेवा. एवढं बोलून त्या भाषण थांबवतात. सगळेजण उभा राहून टाळ्याच्या गजराने त्यांना पाठिंबा देतात. आज स्नेहसंमेलनाने पालकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन टाकलं होतं. कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र.